Hi dear students, this is Srikant Vamanrao Patil and I am working as Junior College lecturer in Bharat Junior College Buldhana since 1998. Recently, board has published a question bank for all subjects, which you know. Answers to these questions of 3 and 4 marks are available everywhere. सगळ्यांना माहिती आहे 3 ते 4 मार्काच्या क्वेश्चनची उत्तरं तुम्हाला सगळीकडे मिळतात. सगळ्या नोट्समध्ये उपलब्ध आहेत. नोट्समध्ये बुकमध्ये वेगवेगळ्या प्रकाशनचे पुस्तकं उपलब्ध आहेत तुमच्याकडे, त्यामध्ये उपलब्ध आहेत. बट द मेन प्रॉब्लेम इज ऑफ 1 and 2 मार्क क्वेश्चन्स. 1 आणि 2 मार्काचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मात्र मेन प्रॉब्लेम आहे. कारण की 1 मार्काच्या प्रश्नाचं उत्तर किती लिहायचं, काय लिहायचं, कसं लिहायचं, त्याची मांडणी कशी करायची, इथपासून आपली सुरुवात असेल. त्याचबरोबर 2 मार्काच्या प्रश्नामध्ये किती लेंथ ठेवायची, त्याच्यामध्ये काय काय आलं पाहिजे, हे सगळं आपण जर याचं नियोजन व्यवस्थित केलं तर तुम्हाला ते लिहायला सोपं जाईल. सो द आन्सर्स टू दिस क्वेश्चन्स मीन्स 1 and 2 mark questions is not available anywhere. So you have to search for its answer and represent it in expected manner. म्हणून याची उत्तरं उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, तर आपल्या बोर्डाच्या पुस्तकामधनं किंवा नोट्समधनं याची उत्तरं तयार करावी लागतील. ओके, दिस इज अ टिपिकल वर्क. पण हे मात्र अवघड काम होईल, कारण की आता वेळ कमी आपल्याकडे, अभ्यासासाठी वेळ कमी आहे, दिवस कमी राहिलेत, पेपर जवळ आलेत. त्यामुळे तुमचं हे जे टिपिकल काम आहे, तुमच्या डोक्यावर जे आलं होतं आता बोर्डाने ती क्वेश्चन बँक पब्लिश केल्यामुळे, ते थोडंसं कमी करण्याचं काम मी या ठिकाणी करतोय. So I am giving you all answers of such questions from question bank in explanation form. आणि म्हणून मग या क्वेश्चन बँकमध्ये आपल्याला जे वेगवेगळे प्रश्न विचारलेत, 1 मार्कावर आले आणि 2 मार्कावर आले, त्याचे सगळ्यांचे सोल्युशन मी या ठिकाणी देतोय. आणि ते एक्सपेक्टेड फॉर्ममध्ये, म्हणजे बोर्डात तुम्हाला कसं लिहायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगेल. म्हणजे एक्सप्लेनेशन फॉर्ममध्ये मी तुम्हाला सांगतोय, एक्सप्लेन करून सांगतोय. ठीक आहे, पण त्याच वेळेस हे पण लक्षात घ्या, सूचना त्यांनी दिली आहे, हे जे प्रश्न दिले आहेत बोर्डाने जी क्वेश्चन बँक पब्लिश केली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सूचना स्पेशली मेन्शन केली आहे, फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठीच. सदर प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही, याची नोंद घ्यावी. ठीक आहे, सूचना व्यवस्थित सगळ्यांना समजली. आपला मेन प्रॉब्लेम होता 1 मार्क क्वेश्चनचा आन्सर आणि 2 मार्कच्या क्वेश्चनचा आन्सर कसं रिप्रेझेंट करायचं, कुठून मिळवायचं, ते सगळं काम मी करून ठेवलेलं आहे. आणि आता हे जे मी लेक्चर्स या ठिकाणी या आपल्या चॅनलवर टाकेल, त्या वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये तुम्हाला ते सगळे क्वेश्चन आन्सर्स मिळतील. प्रत्येक चॅप्टरसाठी सेपरेट लेक्चर तयार करतो आहे. ठीक आहे, ओके. वी आर डिस्कसिंग सोल्युशन्स ऑफ बोर्ड क्वेश्चन बँक of chapter number 7, that is wave optics, and the first type is very short answer questions carrying 1 mark each. बघा, त्यातला पहिला क्वेश्चन त्यांनी दिला आहे, व्हॉट इज शेप ऑफ वेव फ्रंट ऑन अर्थ फ्रॉम सनलाईट. म्हणजे सनपासनं जो लाईट आपल्या पृथ्वीपर्यंत येतोय त्याच्या वेवफ्रंटचा आकार कोणता असेल. बघा, वेवफ्रंट 3 प्रकारचे आपल्याला माहिती आहे. एक स्पिरिकल वेवफ्रंट की जो पॉईंट सोर्सपासून तयार होतो, एक सिलेंड्रिकल वेवफ्रंट की ज्यासाठी लिनियर सोर्सची आवश्यकता असते, आणि एक प्लेन वेवफ्रंट की जो प्लेन वेवफ्रंट तयार होतो पॉईंट सोर्सपासनं पण आणि लिनियर सोर्सपासनं पण, जर पॉईंट सोर्स आणि लिनियर सोर्स हे इन्फायनाईट डिस्टन्सला असतील तर. नाव द डिस्टन्स ऑफ सन फ्रॉम द अर्थ इज व्हेरी लार्ज, सो दॅट स्पिरिकल वेवफ्रंट इमिटिंग फ्रॉम द सन appears as plane wavefront on the earth. So that's why your answer is plane wavefront. Okay. Second question is, in Young's double slit experiment, if there is no initial phase difference between the light from the 2 slits, a point on the screen corresponds to 5th minima. What is the path difference? ज्या ठिकाणी 5वा मिनिमा तयार होईल, सेंट्रल बँडपासून 5वा मिनिमा ज्या ठिकाणी तयार होईल, तर तिथे पाथ डिफरन्स किती असेल. मग आता तिथे ॲन्सर तुम्हाला लिहायचं डायरेक्ट 4.5 लॅम्बडा, पण ते कसं येतं ते मी या ठिकाणी एक्सप्लेन केलं आहे. पहा,
द पाथ डिफरन्स बिटवीन इंटरफिअरिंग वेव्ज ॲट अ पॉईंट ॲट अ डिस्टन्स एक्स फ्रॉम द सेंटर. म्हणजे सेंट्रल बँडपासनं एक्स एवढ्या अंतरावर ज्या वेव्ज एकत्र येतात त्यांच्यामध्ये पाथ डिफरन्स किती असतो, तर तो असतो एक्स इंटू स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. बरोबर आहे. मग आता हे एक्स म्हणजे डिस्टन्स ऑफ फिफ्थ डार्क बँड आणि डिस्टन्स ऑफ फिफ्थ डार्क बँड किती असतं 4.5 टाइम्स बँड विड्थ. बरोबर आहे. सो एक्स इज 4.5 टाइम्स लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. त्या एक्सची व्हॅल्यू ही प्लेस करा. सो 4.5 टाइम्स लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी इंटू स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. सो इट इज फाउंड टू बी 4.5 लॅम्बडा. म्हणजे पाचवा मिनिमा ज्या ठिकाणी तयार होईल तिथे ज्या वेव्ज एकत्र येणार आहेत त्या दोन सोर्सेसमधनं एकत्र येणाऱ्या वेव्हमध्ये पाथ डिफरन्स किती असेल 4.5 लॅम्बडा. द थर्ड क्वेश्चन इज टू कोहेरंट सोर्सेस हुज इंटेन्सिटी रेशो इज 25:1. म्हणजे त्या दोन्ही कोहेरंट सोर्सेसच्या इंटेन्सिटीमधला रेशो 25:1 आहे. प्रोड्युसेस इंटरफिअरन्स फ्रिंजेस. ते इंटरफिअरन्स तयार करतायत. कॅल्क्युलेट द रेशो ऑफ ॲम्प्लिट्यूड ऑफ लाईट वेव्ज कमिंग फ्रॉम देम. इंटेन्सिटीमधला रेशो दिलेला आहे, ॲम्प्लिट्यूडमधला रेशो काढायचा आहे. काय रिलेशन असतं, इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड. आणि म्हणून मग आपल्याला इंटेन्सिटीमधला रेशो जर 25:1 आहे म्हणजे I1/I2 जर 25:1 आहे तर A1/A2 काढायचा आहे. सो 25/1 इज इक्वल टू A1/A2चा होल स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स यू विल गेट 5/1 इज इक्वल टू A1/A2 अँड A1/A2 मीन्स रेशो ऑफ ॲम्प्लिट्यूड्स इज 5:1. तुम्ही डायरेक्ट 5:1 लिहिलं तरी चालतं. फोर्थ क्वेश्चन, व्हाय टू लाईट सोर्सेस मस्ट बी ऑफ इक्वल इंटेन्सिटी टू ऑब्टेन वेल डिफाईन्ड इंटरफिअरन्स पॅटर्न. आता व्यवस्थित लक्ष ठेवा. इंटरफिअरन्स पॅटर्न तयार होताना ब्राईट बँड आणि डार्क बँड तयार होतात. जर तयार होणारा डार्क बँड डार्क नसेल तर, तो फेंट असेल तर, ब्राईट बँड कोणता आणि डार्क बँड कोणता तुम्हाला समजणारच नाही. म्हणजे त्या ठिकाणी डिफ्यूज इंटरफिअरन्स पॅटर्न तुम्हाला मिळेल. म्हणून डार्क बँड जर क्लिअर डार्क असेल तर त्या ठिकाणी क्लिअर इंटरफिअरन्स पॅटर्न आपल्याला मिळतो. मग डार्क बँड डार्क असण्यासाठी दोन्ही वेव्हची ॲम्प्लिट्यूड सारखी पाहिजे. कारण की डार्क बँडची ॲम्प्लिट्यूड किती असते किंवा इंटेन्सिटी किती असते A1-A2चा होल स्क्वेअर. जर दोघांच्या ॲम्प्लिट्यूड सारख्या असतील तर हा A1-A2 झिरो होईल. म्हणून डार्क बँडची त्या ठिकाणी आपल्याला डार्क बँडचं डार्कनेस हे क्लिअर डार्क बँड आपल्याला मिळेल असं आपल्याला म्हणता येतं. सो उत्तरामध्ये काय लिहिलं बघा. वेन ब्राईट बँड्स गेट फॉर्म द रिझल्टंट इंटेन्सिटी इज A1+A2 होल स्क्वेअर. A1 म्हणजे पहिल्याची ॲम्प्लिट्यूड, A2 म्हणजे दुसऱ्याची ॲम्प्लिट्यूड. वेन डार्क बँड गेट फॉर्म इन इंटरफिअरन्स पॅटर्न द रिझल्टंट इंटेन्सिटी इज A1-A2 होल स्क्वेअर. This shows that intensity of dark band is 0 if and only if the two light waves must of equal intensity or equal amplitude. जर दोन्ही लाईट वेव्हच्या इंटेन्सिटी सारख्या असतील किंवा ॲम्प्लिट्यूड सारख्या असतील तरच डार्क बँड हा एक्झॅक्टली डार्क बँड तयार होईल. सो टू ऑब्टेन वेल डिफाईन इंटरफिअरन्स पॅटर्न द ॲम्प्लिट्यूड ऑर इंटेन्सिटी ऑफ बोथ द सोर्सेस मस्ट बी सेम. ठीक आहे. त्यानंतर एक रिलेशन तुम्हाला विचारले. आता हे रिलेशन तुम्हाला तयार करावं लागेल. बघा, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन फेज डिफरन्स. पॉईंट व्यवस्थित लक्ष द्या. फेज डिफरन्स अँड ऑप्टिकल पाथ. फेज डिफरन्स अँड ऑप्टिकल पाथ इन टर्म्स ऑफ स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. मग आता ऑप्टिकल पाथचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. स्पीड इन व्हॅक्यूम अपॉन स्पीड इन मीडियम इंटू डिस्टन्स कवर्ड इन द मीडियम. आता ऑप्टिकल पाथ म्हणजे काय असतं, तर व्हॅक्यूममध्ये कव्हर केलेलं अंतर, की जे अंतर कव्हर करताना जेवढा फेज डिफरन्स असतो तेवढाच फेज डिफरन्स डिस्टन्समध्ये जे अंतर कव्हर करणार त्या मीडियममध्ये जे अंतर कव्हर करणार आहे ती वेव्ह त्या अंतरामध्ये असतो. म्हणजे एवढं डिस्टन्स मीडियममध्ये जर त्या लाईटनी कापलं तर तयार होणारा फेज डिफरन्स आणि एवढं अंतर जर व्हॅक्यूममध्ये त्या लाईटनी कापलं तर तयार होणारा फेज डिफरन्स सारखा असतो. मग आता डिस्टन्स डी एवढं अंतर कापण्यासाठी फेज डिफरन्स किती तयार होतो, या डिस्टन्सला आपल्याला फेज डिफरन्समध्ये कन्वर्ट करता येतं. हा डिस्टन्स म्हणजे आहे पाथ डिफरन्स. मग पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स रिलेशन काय, तर पाथ डिफरन्स इज इक्वल टू λ/2π टाइम्स फेज डिफरन्स. सो अवर रिलेशन इज, तुम्हाला हे रिलेशन डायरेक्टली यायचं आहे, ऑप्टिकल पाथ इज इक्वल टू
velocity in vacuum upon velocity in medium into lambda upon 2 pi into phase difference. Okay. Sixth question is, what should be the slit width to obtain pronounced diffraction with a single slit illuminated by light of wavelength lambda. त्या ठिकाणी स्लिटची विड्थ किती पाहिजे की जेणेकरून तुम्हाला डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळेल. साहजिकच स्लिटची विड्थ ही कंपेअर टू वेवलेंथ ऑफ द लाईट असली पाहिजे. सो टू ऑप्टेन डिफ्रॅक्शन द स्लिट विड्थ मस्ट बी इन द ऑर्डर ऑफ वेवलेंथ ऑफ लाईट यूज. सो स्लिट विड्थ मस्ट बी नियरली इक्वल टू लॅम्बडा. त्यानंतर व्हॉट मस्ट बी द रेशिओ ऑफ स्लिट विड्थ टू द वेवलेंथ फॉर सिंगल स्लिट टू हॅव फर्स्ट डिफ्रॅक्शन मिनिमा ॲट 45 डिग्री. बघा आता तुम्हाला रेशो काढायचा आहे कशामधला, स्लिट विड्थमधला आणि वेवलेंथमधला. म्हणजे तुम्हाला डी अपॉन लॅम्बडा शोधायचं आहे. काय रिलेशन असतं, फॉर यंथ मिनिमा द कंडिशन इज डी साइन थिटा इज इक्वल टू एन लॅम्बडा. आठवतं यंथ मिनिमासाठी कंडिशन, त्याच्यावरून मी डी अपॉन लॅम्बडाचा फॉर्म्युला तयार केला. डी अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू एन अपॉन साइन थिटा होईल. पण फर्स्ट मिनिमा असल्यामुळे एनची व्हॅल्यू झाली 1, सो 1 अपॉन साइन थिटा. सो डी अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू 1 अपॉन साइन 45 आणि 1 अपॉन साइन 45 इज 1 बाय रूट 2. हा रूट 2 वर गेला, सो रूट 2. सो रेशिओ ऑफ डी अपॉन लॅम्बडा, डी म्हणजे रेशिओ ऑफ स्लिट विड्थ टू वेवलेंथ इज रूट 2. त्यानंतर येतं शॉर्ट आन्सर 1 टाईपचे क्वेश्चन की ज्या प्रत्येकाला 2 मार्क असतात, कॅरिंग 2 मार्क इच. ओके. त्यातला पहिला, व्हॉट आर सेकंडरी सोर्सेस स्टेट हायजन्स प्रिन्सिपल. सेकंडरी सोर्सेस कशाला म्हणतो आपण, जो स्वतः सोर्स नसतो, ज्याच्यावर लाईट हा दुसऱ्या सोर्सपासून येतो आणि हा सोर्स म्हणून ॲक्ट होतो. सो सेकंडरी सोर्स आर दोज सोर्सेस विच डू नॉट प्रोड्युसेस लाईट ऑफ देअर ओन. ओके. दे रिसीव लाईट फ्रॉम द अदर सोर्स अँड आयदर रिफ्लेक्ट ऑर स्कॅटर्ड इट अराउंड. दुसऱ्या सोर्सपासून लाईट त्यांच्यापर्यंत येईल आणि त्या लाईटला हे रिफ्लेक्ट करतील किंवा स्कॅटर्ड करतील. अशा सोर्सेसला सेकंडरी सोर्सेस म्हणतात. अँड द सेकंड पार्ट इज स्टेट हायजन्स प्रिन्सिपल. हायजन्सचं प्रिन्सिपल आपल्याला स्टेट करायचं आहे. स्टेटमेंट सगळ्यांना माहिती आहे. ईच पॉईंट ऑन द वेव फ्रंट ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट इमिटिंग सेकंडरी लाईट वेव्स कॉल्ड वेवलेट्स in all direction. The new wavefront can be obtained by taking the envelope of these secondary wavelets in forward direction. The wavelets traveling in backward direction are ineffective. एवढं कंप्लीट तुम्हाला लिहायचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे SA1 टाईपमधला, म्हणजे 2 मार्कावाला. अ प्लेन वेवफ्रंट ऑफ लाईट ऑफ वेवलेंथ 5500 अँगस्ट्रॉम युनिट is incident on the 2 slits in a screen perpendicular to the direction of light rays. त्या लाईट रेला परपेंडिक्युलर दिशेने 2 स्लिट्स ठेवलेले आहेत, त्यांच्यावर हा लाईट इन्सिडेंट होतो आहे. इफ द टोटल सेपरेशन ऑफ 10 ब्राईट फ्रिंजेस ऑन द स्क्रीन, इफ द टोटल सेपरेशन ऑफ 10 ब्राईट फ्रिंजेस म्हणजे 10 ब्राईट फ्रिंजेसमधलं अंतर किती दिलं आहे, 2 सेंटीमीटर, आणि स्क्रीन किती अंतरावर आहे, 2 मीटर अवे. म्हणजे कॅपिटल डी दिलं आहे तुम्हाला 2 मीटर आणि 10 ब्राईट फ्रिंजेसमधलं अंतर म्हणजे 10 टाइम्स बँड विड्थ, ते दिले तुम्हाला 2 सेंटीमीटर. फाइंड डिस्टन्स बिटवीन स्लिट्स म्हणजे स्मॉल डी काढायचं आहे. मग आता डिस्टन्स बिटवीन 10 ब्राईट फ्रिंजेस इज, डिस्टन्स इज 10 टाइम्स बँड विड्थ. सो 10 टाइम्स लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. सो स्मॉल डी विल बी इक्वल टू 10 टाइम्स लॅम्बडा डी अपॉन द डिस्टन्स बिटवीन 10 ब्राईट बँड्स. सो 10 लॅम्बडा डी आणि डिस्टन्स सिम्प्लिफाय केलं आपल्याला आन्सर मिळतं 5.5 इंटू 10⁻⁻4 मीटर. म्हणजे त्या 2 स्लिट्समधलं अंतर असेल 5.5 इंटू 10⁻⁻4 मीटर. थर्ड क्वेश्चन इज स्टेट एनी 4 कंडिशन्स फॉर ऑप्टेनिंग वेल डिफाईन्ड अँड स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न. कोणत्या तरी 4 कंडिशन तुम्हाला लिहायच्या आहेत. मी या ठिकाणी 4 कंडिशन टाकल्या आहेत. द 2 सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी कोहेरंट. The 2 sources of light must be monochromatic. Third condition is the 2 sources must be narrow. आणि चौथी कंडिशन, the 2 sources must emit waves of nearly same amplitude. त्यानंतर क्वेश्चन 4th आहे, draw a neat labeled ray diagram of Fresnel's biprism experiment
शोईंग द रिजन ऑफ इंटरफेरन्स. डायग्राम सगळ्यांना माहिती आहे. इथे मी काढलेली दाखवली आहे. ॲरो दाखवायला विसरायचं नाही आणि हा आहे रिजन ऑफ इंटरफेरन्स, हा दाखवायला विसरायचं नाही, कारण की तुम्हाला त्या डायग्राममध्ये दाखवा असं स्पेशली मेन्शन केलं क्वेश्चनमध्ये. डायग्राम काढल्यानंतर लेबलिंग पण तुम्हाला 6 लेबलिंग करायचे आहेत. 3 इथे दाखवले, 3 लेबलिंग मी खाली दाखवलेत. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5. व्हॉट इज ऑप्टिकल पाथ लेंथ? हाऊ इट इज डिफरंट फ्रॉम ॲक्च्युअल पाथ लेंथ. आता ऑप्टिकल पाथ लेंथ म्हणजे काय? तर त्या लाईटनी व्हॅक्यूममध्ये कापलेलं अंतर. आता हे अंतर असं असतं की हे अंतर कापताना जेवढा फेज डिफरन्स होईल तेवढाच फेज डिफरन्स त्या लाईटनी मीडियममध्ये कापलेलं जे अंतर असेल ते अंतर कापताना झालेला असला पाहिजे. बघा ऑप्टिकल पाथ लेंथ कशाला म्हटलं आहे? द डिस्टन्स कव्हर इन व्हॅक्यूम सो ॲज टू जनरेट सेम फेज चेंज ॲज दॅट ऑफ द मीडियम इज कॉल्ड ऑप्टिकल पाथ ऑफ द मीडियम. हे आपल्याला माहिती आहे. द ऑप्टिकल पाथ इज द डिस्टन्स कव्हर इन व्हॅक्यूम अँड द रिलेशन बिटवीन देम इज ऑप्टिकल पाथ इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इंटू डिस्टन्स कव्हर इन द मीडियम. सो ऑप्टिकल पाथ इज इक्वल टू RI इंटू ॲक्च्युअल पाथ, असं रिलेशन तुम्हाला तयार करता येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन फ्रेस्नेल्स अँड फ्रोनॉपर डिफ्रॅक्शन. या 2 डिफ्रॅक्शनमध्ये काय डिफरन्स आहे? 2 मार्कासाठी साहजिकच 2 पॉईंट ऑफ डिफरन्सेस तुम्हाला लिहायचे आहेत. फ्रेस्नेल्स डिफ्रॅक्शनमध्ये काय होतं? सोर्स ऑफ लाईट अँड स्क्रीन आर केप्ट ॲट फायनाईट डिस्टन्स. फ्रेस्नेल्समध्ये फायनाईट डिस्टन्सवर तुम्हाला त्याला ठेवायचं आहे आणि फ्रोनॉपरमध्ये सोर्स ऑफ लाईट अँड स्क्रीन आर केप्ट ॲट इनफायनाईट डिस्टन्स. हा मेन पॉईंट ऑफ डिफरन्स. त्यानंतर जर सोर्स जवळ आहे तर स्पिरिकल आणि सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट चालतो, कारण की जवळ सोर्स जर असेल तर त्याच्यापासून तयार होणारा वेव्हफ्रंट हा एकतर स्पिरिकल असेल किंवा सिलेंड्रिकल असेल. आणि इथे सोर्स हा इनफायनाईट डिस्टन्सवर आहे म्हणजे तयार होणारा वेव्हफ्रंट हा प्लेन वेव्हफ्रंट असेल. सो फ्रोनॉपरमध्ये ओनली प्लेन वेव्हफ्रंट इज यूज आणि फ्रेस्नेलमध्ये स्पिरिकल ऑर सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट इज यूज, असं आपल्याला डिफरन्समध्ये टाकता येतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 अजून एक डिफरन्स त्यांनी विचारला आहे. कम्पेअर यंग्स डबल स्लिट इंटरफिरन्स पॅटर्न अँड सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न. म्हणजे इंटरफिरन्स पॅटर्न जो तयार होतो यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये तो तयार होणारा इंटरफिरन्स पॅटर्न आणि डिफ्रॅक्शन पॅटर्न जो तयार होतो सिंगल स्लिटमध्ये तो डिफ्रॅक्शन पॅटर्न यांच्यामध्ये काय फरक आहे तो फरक आपल्याला मेन्शन करायचा आहे. बघा आता यंग्स इंटरफिरन्समध्ये काय म्हणता येतं? इट इज ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ वेव्हज फ्रॉम डिफरंट वेव्हफ्रंट्स. वेगवेगळ्या वेव्हफ्रंटमधनं त्या लाईट वेव्हज एकत्र येतील आणि यंग्स इंटरफिरन्स पॅटर्न तयार होतो. पण डिफ्रॅक्शनमध्ये मात्र इट इज ड्यू टू द वेव्हज कमिंग फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ सेम वेव्हफ्रंट. 8वा फिगर. तिथे आपण दाखवलं होतं की प्लेन वेव्हफ्रंट येतोय, प्लेन वेव्हफ्रंटमधल्याच वेगवेगळ्या पार्टमधल्या वेव्हज तिथे एकत्र येतात म्हणजे डिफ्रॅक्शनमध्ये एकाच वेव्हफ्रंटमधल्या वेव्ह असतात. तर यंग्स इंटरफिरन्स पॅटर्नमध्ये मात्र वेगवेगळ्या वेव्हफ्रंटमधल्या वेव्ह असतात. सेकंड पॉईंट ऑफ डिफरन्स बिटवीन इंटरफिरन्स अँड, हा इंटरफिरन्सचा कॉलम आहे, हा डिफ्रॅक्शनचा कॉलम आहे. ऑल ब्राईट बँड्स आर ऑफ इक्वल इंटेन्सिटी. सगळ्या ब्राईट बँडची इंटेन्सिटी सारखी असते इंटरफिरन्स पॅटर्नमध्ये. मात्र डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये आपण बघितलं की जो सेंट्रलचा मॅक्झिमा असतो त्याची इंटेन्सिटी जास्त असते. त्यानंतर फर्स्ट मॅक्झिमा सेकंड मॅक्झिमा यांच्या इंटेन्सिटी कमी कमी होत जातात. सो इंटेन्सिटी डिक्रीजेस विथ ऑर्डर ऑफ ब्राईट बँड्स असं डिफ्रॅक्शनमध्ये आपल्याला म्हणता येतं. इंटरफिरन्समध्ये मात्र प्रत्येक बँडची इंटेन्सिटी सारखी, प्रत्येक ब्राईट बँडची इंटेन्सिटी सारखी असते. त्यानंतर विड्थ ऑफ सेंट्रल ब्राईट बँड अँड अदर बँड्स आर सेम. इंटरफिरन्स पॅटर्नमध्ये सेंट्रल बँडची विड्थ आणि बाकीच्या सगळ्या ब्राईट बँडची विड्थ सारखी असते. पण त्या डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये काय असतं? सेंट्रल बँडची विड्थ दुप्पट असते बाकीच्या बँड्सपेक्षा. सो विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा इज ट्वाईस द विड्थ ऑफ अदर बँड्स डिफ्रॅक्शनमध्ये. असे 3 पॉईंट ऑफ डिफरन्सेस मी तुम्हाला दिलेत. याच्यातले कोणतेही 2 तुम्हाला लिहायचे आहेत. 2 मार्कासाठी 2च लिहायचे आहेत. हां, मी मुद्दाम 3 टाकले, एखादा विसरला तर तुम्हाला आठवला पाहिजे तिसरा म्हणून. त्यानंतर आता न्यूमरिकल्स आहेत. 8वा जे क्वेश्चन टाकला आहे तो न्यूमरिकलच्या फॉर्ममध्ये आहे. काय म्हटलं पहा, व्हेन लाईट कन्सिस्ट ऑफ वेवलेंथ व्हाईट
लाईट कन्सिस्ट ऑफ वेवलेंथ फ्रॉम 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर. व्हाईट लाईटमध्ये 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर ह्या वेवलेंथ असतात. व्हॉट विल बी द वेवलेंथ रेंज सीन व्हेन व्हाईट लाईट इज पास थ्रू द ग्लास ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.55. म्हणजे एअरमध्ये असताना व्हाईट लाईटमध्ये एवढ्या वेवलेंथ असतात आणि हाच लाईट जर आपण ग्लासमधनं पाठवल्या तर साहजिकच वेवलेंथ बदलतील आणि त्या किती होतील, ती रेंज काय असेल ते आपल्याला विचारलं आहे. द वेवलेंथ इन ग्लास मीडियम इज, वेवलेंथ इन ग्लास मीडियम काय फॉर्म्युला असतो, एअरमधली वेवलेंथ अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. मग 400 नॅनोमीटर ही जी वेवलेंथ होती ती वेवलेंथ किती होईल ग्लासमध्ये, ती होईल 258.1 नॅनोमीटर. आणि जी दुसरी वेवलेंथ म्हटली होती आपल्याला 700 नॅनोमीटर 700 नॅनोमीटर, ती वेवलेंथ ग्लासमध्ये किती होईल, ती होईल 451.6 नॅनोमीटर. म्हणजे आपण जर ग्लासमध्ये तो व्हाईट लाईट बघितला तर त्या व्हाईट लाईटच्या वेवलेंथ कोणत्या रेंजमध्ये असतील, 258.1 नॅनोमीटर टू 451.6 नॅनोमीटर या रेंजमध्ये त्या वेवलेंथ असतील. 9वं एक्झाम्पल त्या ठिकाणी आहे. द ऑप्टिकल पाथ ऑफ रे ऑफ लाईट ऑफ अ गिव्हन वेवलेंथ ट्रॅव्हलिंग अ डिस्टन्स 3 सेंटीमीटर इन अ फ्लिंट ग्लास हॅव्हिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.6 इज सेम as that on traveling a distance x centimeter through medium having refractive index 1.25 determine the value of x. मग आता फ्लिंट ग्लासमधला ऑप्टिकल पाथ आणि त्या मीडियममधला ऑप्टिकल पाथ सारखा आहे असं म्हटलेलं आपल्याला, बरोबर आहे. तिथे फ्लिंट ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला तुम्हाला 1.6 आणि त्या फ्लिंट ग्लासमध्ये त्यांनी कापलेलं अंतर 3 सेंटीमीटर दिलं आहे. दुसऱ्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.25 म्हटलं आहे आणि दुसऱ्या मीडियममध्ये कापलेलं अंतर त्यांनी विचारलेलं आहे. ॲज द ऑप्टिकल पाथ फॉर फ्लिंट ग्लास इज सेम ॲज दॅट ऑफ द मीडियम. म्हणजे आपल्याला लिहिता येतं ऑप्टिकल पाथ फॉर फ्लिंट ग्लास इज इक्वल टू ऑप्टिकल पाथ फॉर द मीडियम. आणि ऑप्टिकल पाथ फॉर फ्लिंट ग्लास काय येतं, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इंटू डिस्टन्स कवर इन फ्लिंट ग्लास. आणि ऑप्टिकल पाथ फॉर मीडियम काय येईल, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम इंटू डिस्टन्स कवर इन द मीडियम. So distance cover in the medium is, so x2 is equal to mu1 x1 upon mu2. टाका व्हॅल्यूज, सॉल्व केलं. लॉगची कॅल्क्युलेशन पण तुम्हाला इथे दाखवलेली आहेत. आपल्याला मिळतं 3.84 सेंटीमीटर. ओके, हे होतं लास्ट एक्झाम्पल क्वेश्चन बँकमध्ये 2 मार्कासाठी असणारं.